नमस्कार स्वामी भक्तांनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रांनो, रक्षाबंधनच्या दिवशी औक्षण कधी करण्याचा शुभ मुहूर्त काय आहे, या वर्षी भद्राकाळ कोणता आहे, रक्षाबंधन कधी आहे, भावाला औक्षण करण्याचा शुभ मुहूर्त कोणता, या संदर्भातली माहिती आणि भावाला ओवाळताना औक्षण करताना दिशा कोणती असावी, भावाचं तोंड कोणत्या दिशेला असावं, बहिणीचं तोंड कोणत्या दिशेला असावं, भावाचं औक्षण करताना जे आपण औक्षणाचं ताट तयार करतो ते ताट तयार कसं असावं, या ताटामध्ये कोणत्या वस्तू असाव्यात आणि प्रत्येक वस्तूचं महत्त्व, सर्वात महत्त्वाचं सुपारी आणि अंगठीने ओवाळताना महिला 99% चुका करतात। बऱ्याच जणांना हे माहीत नाही की सुपारी आणि अंगठी भावाच्या चेहऱ्यासमोर किती वेळा ओवाळायची असते आणि उलट्या साईडने किती आणि क्लॉकवाईज पुन्हा किती वेळा साईडने असं ओवाळायचं असतं। या संदर्भातली माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा। तर बघा, सर्वात महत्त्वाचं रक्षाबंधनच्या दिवशी सत्यनारायण पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण कधी करावा, या संदर्भातली माहिती आज आपण जाणून घेणार आहोत। नारळी पौर्णिमेपासून घरच्या घरी सत्यनारायण कसा करावा, ही पूजा प्रत्यक्षामध्ये कशी करावी आणि या पूजेचं काय आहे महत्त्व, हेच आणि ज्या लोकांना एक संकल्पयुक्त 21 आणि 41 किंवा 108 सत्यनारायण करायचे असतील तर ते कसे करायचे, या संदर्भातील माहिती मी तुम्हाला या चॅनलवरती अपलोड केलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा। तर बघा, 27 ऑगस्टला यंदा रक्षाबंधन म्हणजे नारळी पौर्णिमा 2026 27 ऑगस्टला सकाळी 9:08 सुरू होत आहे। 28 ऑगस्टला शुक्रवारी 9:47 संपत आहे। सर्वप्रथम दर महिन्याला आपण जे पौर्णिमेचं सत्यनारायण करतो त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया। तर बघा मित्रांनो, पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण तुम्ही 27 तारखेला तुम्हाला सत्यनारायण करू शकता। या काळामध्ये जर करणं तुम्हाला शक्य झालं नाही तर 28 तारखेला सुद्धा तुम्ही दिवसभरामध्ये कधीही प्रदोष काळामध्ये सत्यनारायण तुम्ही करू शकता। 27 तारखेला जरी पौर्णिमा असली तरी 28 तारखेची पौर्णिमा तिथी आहे ती सूर्याने बघितलेली आहे, त्यामुळे हा दिवसभर मान्यता पौर्णिमेचा दिवस मान्यता येणार आहे, म्हणून 28 तारखेला सुद्धा दिवसभर पौर्णिमा असते। सत्यनारायण तुम्ही या दिवशी करू शकता। राखी पौर्णिमा जी आहे ती 28 ऑगस्ट शुक्रवारी रोजी आपल्याला साजरी करायची आहे। यंदा राखी बांधण्यासाठी 3 शुभ मुहूर्त सर्वश्रेष्ठ सांगितलेले आहे। त्यातला शुभ मुहूर्त म्हणजे सकाळी 6:36 पासून ते 9:45 पर्यंत आहे। या वेळेमध्ये जर तुम्हाला भावाला राखी बांधली तर अतिशय उत्तम। जे भाऊ ऑफिसला वगैरे जातात सकाळी लवकर, त्यांना त्या वेळेमध्ये बांधली तर अतिशय उत्तम। त्यानंतर दुपारचा मुहूर्त अभिजित मुहूर्त म्हणजे 12:03 पासून ते दुपारी 12:53 पर्यंत आहे। या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही राखी बांधू शकता। त्यानंतर सायंकाळचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 7:43 पासून ते 9:09 पर्यंत आहे। या 3 सुवर्ण मुहूर्तामध्ये तुम्ही भावाला राखी बांधायची आहे। तुमच्या भावाच्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य वाढेल। त्याच्याबरोबर राहू काळामध्ये सुद्धा राहू काळ सुद्धा आहे, त्यामुळे राहू काळामध्ये भावाला राखी बांधायची नसते, कारण शास्त्रशुद्ध पद्धतीनुसार राहू काळामध्ये कोणतेही मंगल कार्य किंवा शुभ कार्य केले जात नाही। आणि राहू काळ म्हणजे 28 तारखेला 10:54 पासून ते दुपारी 12:02 पर्यंत राहू काळ असणार आहे। तर या वेळेमध्ये तुम्हाला भावाला ओवाळायचं सुद्धा नाही, भावाला राखी सुद्धा बांधायची नाही। त्यामुळे बघा, जवळजवळ 2 ते 3 वर्षापासून रक्षाबंधन म्हटलं की भद्राकाळ येतो, त्यामुळे खूप टेन्शन असायचं। या वर्षी भद्राकाळ हा बराच वेळ असायचा आणि ती वेळ सोडून मग आपल्याला भावाला राखी बांधावीच लागायची, कारण असं म्हटलं जातं की भद्राकाळ जी आहे ती शनिदेवाची बहीण आहे, सूर्याची मुलगी, आणि भद्राकाळातच बहिणीने रावणाला राखी बांधली होती, म्हणून त्याच वर्षी रावणाचा प्रभू श्रीरामांच्या हाताने मृत्यू झाला, म्हणून हा जो काळ आहे तो भद्राकाळ आहे। तर ती कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी, शुभ काम करण्यासाठी, यज्ञ वगैरे करण्यासाठी अशुभ मानला जातो, म्हणून भद्रा काळामध्ये भावाला राखी बांधायची नसते। तेव्हापासून
अशी मान्यता आहे. तर बघा मित्रांनो, हा भद्राकाळ जो आहे 28 तारखेला 28 ऑगस्ट रोजी सूर्योदयापूर्वी समाप्त होत आहे. त्यामुळे दिवसभर कधीही 28 तारखेला तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधू शकता. या दिवशी शतभिषा नक्षत्र अतिखंड योग असा, त्यामुळे संयोग निर्माण होत आहे. याशिवाय चंद्र स्वतः शनी देवाच्या कुंभ राशीत भ्रमण करणार आहेत. तर सर्व ग्रहांच्या स्थितीमुळे हा दिवस शुभ ठरत असून राहुकाळ वगळता तुम्ही कधीही आपल्या भावाला राखी बांधू शकता. जे 3 शुभ मुहूर्त मी तुमच्यासोबत शेअर केले आहेत, त्यापैकी कोणताही एका शुभ मुहूर्तावर तुम्ही राखी बांधणं शुभ मानलं जातं. आता भावाला राखी बांधण्यासाठी सर्वात अगोदर भावाला बसण्यासाठी आसन किंवा पाट टाकायचा आहे. त्या पाटासमोर स्वस्तिक असेल, त्या पाटावर स्वस्तिक किंवा छोटी रांगोळी टाकायची आणि किंवा बिना रांगोळीचं भावाला ओवाळायचं नाही, हे अशुभ मानलं जातं. त्यामुळे खूप बहिणी भाऊ बऱ्याच अशा खूप फॅमिली खूप थाटामाटात रक्षाबंधन साजरं करतात, पण नकळतपणे ही छोटीशी गोष्ट महिला विसरत असतात. म्हणून कुठली चुकी आपल्याला करायची नाही आहे. एक वेळ तुमच्या भावाला सोफ्यावर बसून ओवाळा, खुर्चीवर बसून ओवाळा, पण तुम्ही पाटावरती बसून ओवाळत असेल तर त्यावरती रांगोळीने नक्की साईडला रांगोळी नक्की काढायची आहे आणि हळदी कुंकू त्या रांगोळीवरती आवर्जून टाकायचं आहे. त्या सगळ्यात पहिली चूक 99% महिलांकडून ही चूक होत असते. त्यामुळे आपल्याला ही चूक टाळायची आहे. दुसरी गोष्ट जी म्हणजे की बरेच जण ही विसरतात, जेव्हा आपल्या घरामध्ये कोणतीही वेळ असू द्या, दिवसभरामध्ये या भावाचं औक्षण करतोय, भावाला ओवाळतोय, तर त्या वेळेमध्ये आपल्या घरातील दिवा प्रज्वलित असावा, नाही तर तुमच्या देवघरातील अंधार आणि तुम्ही घरामध्ये रक्षाबंधन साजरा करतात, तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. त्यामुळे याच्या अगोदर देवासमोर दिवा लावून घ्यायचा आहे आणि आपल्याला देवघरामध्ये जे देव आहेत त्यांनी हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे, आपल्या कपाळाला लावायचं आहे. त्यानंतर आपल्या कुलदेवीचं किंवा आपल्या देवघरातील देवी देवताच्या साक्षीने घरातील मोठ्यांच्या आशीर्वादाने आपल्याला रक्षाबंधन जे आहे ते साजरं करायचं आहे. बहीण भावाने ओवाळण्यासाठी भावाचं तोंड पश्चिमेकडे येईल आणि बहिणीचं तोंड पूर्वेकडे येईल, या पद्धतीने तोंड आपण ओवाळायचं आहे. नंतर पश्चिमेकडे येईल आणि नंतर कोणाच्याही दोघांचे एकाचंही तोंड दक्षिणेकडे येईल, अशा प्रकारे बसायचं नाही. त्याच्यामुळे पूर्व पश्चिम दिशा ही योग्य आहे. राखी बांधण्यासाठी किंवा भावाचं औक्षण करण्यासाठी योग्य मानली जाते. ओवाळण्यासाठी ताट तयार कसं करायचं तर बघा, तर ओवाळण्यासाठी ताट आपल्याला तांब्याचं किंवा पितळाचं किंवा चांदीचं घ्यायचं आहे आणि नंतर हे ताट स्वच्छ तुम्ही घासून पुसून घ्या. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एक साधी स्टीलची प्लेट घेतली तरी चालेल. तुम्ही स्टीलची प्लेट घ्या, पण ओवाळण्यासाठी औक्षणाचं ताट बनवण्यासाठी कधी प्लास्टिकच्या किंवा ट्रेचा वापर करू नका. आजकाल बऱ्याच अशा डेकोरेशन वगैरे छोटे छोटे ओवाळणीचे ताट मिळतात. ते ताट प्लेट वजनाला खूप हलके असतात, त्या कोणत्याही धातूचे असतात काही माहीत नाही, पण जनरली प्लास्टिकच्या असतात असं मला वाटतं. म्हणून तशा प्लेट घेण्याचं कधी ते आपण टाळलंच पाहिजे. तर बघा, सांगितल्याप्रमाणे ही माहिती आपण हे करायचं नाही आहे. त्यानंतर आपल्याला प्लास्टिकचं ताट घ्यायचं नाही, स्टीलचं ताट घ्यायचं आहे आणि त्यानंतर अगदी छोटीशी जी प्लेट असते ना, त्या स्टीलची प्लेट घेतली तरी चालेल. त्याच्यामध्ये कुंकू अक्षता आणि घ्यायचं आहे, अष्टगंध घ्यायचा आहे किंवा कुंकू ओलं करून घेतलं तरी पण चालेल आणि सुपारी कीड न लागलेली असावी. सुपारी चांगली घ्यायची आणि नंतर अंगठी नसेल तर सोन्याचा किंवा कोणता दागिना असला तरी चालेल, पण मंगळसूत्र गळ्यातलं काढून घेऊ नका. कारण मी बऱ्याच जणांकडे बघितलं, गळ्यातलं मंगळसूत्र काढतात आणि ठेवतात, त्याच्यामुळे काळे मणी असतात. एक वेळा तुमच्याकडे अंगठी नसेल तर सोन्याची तार असेल तरी किंवा कानातलं असेल, काही दुसरा सोन्याचा दागिना असेल तर ते घ्या, पण मंगळसूत्र जे आहे ते ओवाळण्यासाठी घेऊ नका. याचबरोबर आपल्याला कापूस लागणार आहे आणि साखरसुद्धा घ्यायची आहे. साखरेऐवजी तुम्ही जे काही मिठाई आणली असेल तर पेढे वगैरे ते सुद्धा तुम्ही तोंड गोड करण्यासाठी घ्यायचं आहे. त्याचबरोबर निरांजन घ्यायचं आहे. बरेच जण काय करतात की निरांजन घ्यायचं आहे, पण बरेच जण दिवासमोर दिवा जो लावलेला असतो तोच तेलाचा दिवा घेतात आणि औक्षणाच्या ताटामध्ये ठेवतात. हे पूर्णपणे चुकीचं आहे, तसं करायचं नाही. एक निरांजन घ्यायची आहे, कोणत्याही धातूची, तुमच्याकडे स्टीलची असेल, चांदीची असेल किंवा पितळची असेल तर ती तांब्याची घ्यायची आणि कोणत्याही धातूची निरांजन असेल तर ती घ्यायची आणि ताटामध्ये कोणतं तेल, तर आपण देवासाठी जे तेल वापरतो ते तेल टाका आणि 2 उभ्या वाती लावायच्या आहेत आणि 2 वाती एकत्र करून हाताने चोळा, एकमेकांना वाती गुंतून नंतर उभ्या वातीची एक वात तयार करून ही निरंजन आपल्याला तयार करायची आहे. याचप्रमाणे औक्षणाचं ताट जे आहे ते तयार करायचं आहे. भावाला आपण आसनावर बसवायचं आहे, त्यामुळे समोर रांगोळीसुद्धा काढलेली आहे. भावाच्या डोक्यावरती टोपी घालायला द्यायची आहे, रुमाल टाकलेला असावा. त्यानंतर सर्वात अगोदर भावाला दोन्ही भोवयांच्या मध्ये खालून वरपर्यंत कुंकू लावायचं आहे. आता बरेच जण कुंकू ओलं किंवा
ओलं घेतात. तुमच्याकडे ती पद्धत असेल तर तुम्ही घेऊ शकता, पण तुमच्याकडे जनरली कोरडंच कुंकू घेतलं जातं. त्यामुळे कोरडं कुंकू घेतलं आणि कुंकू जे अक्षता कुंकुमार्चन केलेलं आहे ते तुम्ही कुंकुमार्चन केलं असेल तर ते आवर्जून घ्या. कुंकवानंतर थोड्याशा अक्षतासुद्धा घ्यायच्या आहेत आणि ते आपल्या भावाच्या डोक्यावरती टाकायच्या आहेत. अक्षता खूप साऱ्या भावाच्या केसामध्ये जमा होतील एवढ्या नाही टाकायच्या, उगाच 4-5 दाणे टाकायचे आहेत. आपल्या भावाच्या डोक्यावरती टाकायचे आणि त्यानंतर सुपारी अंगठी घ्यायची आहे. बरेच जण सुपारी व अंगठी एकत्र आपल्या उजव्या हातामध्ये घेतात आणि त्यानंतर अंगठी जी आहे ती वेगवेगळे घेतात, त्यानंतर वेगवेगळं ओवाळतात. या दोन्ही पद्धती योग्य आहेत, पण या दोन्ही पद्धतीनुसार सुपारी आणि अंगठीने भावाला ओवाळू शकतात. तर जर समजा तुम्ही सुपारी आणि अंगठी एकत्र घेतली तर अशा वेळेला ते दोन्ही उजव्या हातात धरल्यानंतर आपल्याला भावाच्या चेहऱ्यावर पूर्ण असं डोक्याला नाही आणि चेहऱ्यावरती पहिल्यांदा सुरुवातीला फर्स्ट टाईम क्लॉकवाईज सुपारी फिरवायची आणि माथ्याला लावायची आणि नंतर त्या दुसऱ्या सेकंड टाईम पण तसंच करायचं आणि क्लॉकवाईज उलट्या साईडने फिरवायची आणि तामणाला लावायची. त्यानंतर परत तिसऱ्या वेळेस क्लॉकवाईज म्हणजे सरळ रेषेने आपल्या भावाच्या चेहऱ्यावरती फिरवायची आणि तामणाला लावायची. त्यामुळे सुपारी अंगठी भावाच्या चेहऱ्यावरती गोल 3 वेळा फिरवायची आणि पहिल्या वेळेसच क्लॉकवाईज, दुसऱ्या वेळेस अँटी क्लॉकवाईज आणि दुसऱ्या वेळेस क्लॉकवाईज. बरेच जण म्हणतात की क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज समजत नाही, तर बघा मराठीमध्ये सांगते. पहिल्या वेळेस जसं घड्याळ फिरतं सरळ तसंच सरळ सुपारी अंगठी जी आहे ती भावाच्या डोक्यावरती फिरवायची आणि दुसऱ्या वेळेस उलट्या दिशेने, घड्याळाच्या उलट्या दिशेने, परत तिसऱ्या वेळेस घड्याळाच्या सरळ दिशेने, अशा 3 वेळा अंगठी सुपारी जी आहे ते भावाच्या भोवती आपल्याला चेहऱ्याच्या भोवती ओवाळून घ्यायची आणि त्यानंतर ती तामणामध्ये ठेवायची. त्यानंतर कापूस जो आहे तो भावाच्या डोक्यावरती ठेवायचा. त्यानंतर भावाला राखी बांधून घ्यायची आणि त्यानंतर जे काही गोड असेल तर त्यांना द्यायचं तामणामध्ये. त्या भावाला थोडंसं खाऊ घालायचं आणि त्यानंतर 5 वेळेस भावाच्या चेहऱ्यावरती ओवाळायचं. बरेच जण काय करतात, चेहरा एकीकडे राहतो आणि गोल गोल खालून वर ओवाळतात. असं ओवाळायचं नाही. त्या दिव्याची ज्योत जी आहे ती आपल्याला भावाच्या चेहऱ्यावरची फिरावी. भावाच्या चेहऱ्यावरती ज्योतीचा प्रकाश व तो पडावा अशा पद्धतीने आपल्याला ओवाळायचं आहे. या तामणामध्ये आपण जर काही वस्तू घेतलेल्या असेल, जसं की कापसासारखे पांढरे केस होईपर्यंत आपल्या भावाला दीर्घायुष्य लाभावं, हा त्यामागचा भाव असतो. त्यानंतर कुंकू सौभाग्यतेचे प्रतीक मानलं जातं. त्यानंतर अखंड तांदूळ म्हणजे अक्षतापर्यंत औक्षवंत हो, तू एवढे आयुष्य तुला लाभू दे, तुझ्या आयुष्यामध्ये अक्षतासारखं अखंड यश तुला मिळू दे, त्यामागचा भाव आहे. त्यामुळे त्यानंतर सुपारीसारखं जो टणक आणि आरोग्य कायम राहू दे, म्हणजे तुला उत्तम आरोग्याची प्राप्ती होऊ दे, त्यामागचा भाव आहे. त्यानंतर येते ती अंगठी. सोन्याची जी काही तुम्ही कोणता दागिना घेतला असेल तर तो तुझं सोन्यासारखं निष्कलंक तुझं आयुष्य लाभू दे, सोन्यासारखी झळाळी कायम राहू दे तुझ्या आयुष्यामध्ये असू दे. 2 उभ्या रात्री एकत्र जोडून म्हणजे शिव आणि शक्ती स्वरूप तुझ्या आशीर्वादाने आयुष्यामध्ये सगळं काही चांगलं होईल. आणि दिव्यामध्ये जे तेल आहे ते, कारण मनुष्याला कधी तुपाने ओवाळू नये आणि देवाला कधी तेलाने ओवाळू नये. त्यामुळे तेल जे आहे ते आपल्याला ओवाळण्यासाठी निरंजनामध्ये घ्यायचं आहे. आय होप की तुम्हाला या ताटाबद्दल औक्षण कधी करायचं, कसं करायचं, राहू काळ, भद्रा काळ, पौर्णिमा तिथी कधी लागत आहे, कधी संपत आहे, या पौर्णिमेचे सत्यनारायण कधी करावं, अशी सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तरी अजून काही जर प्रश्न असेल तर तुम्ही मला नक्की खाली कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही विचारू शकता. या प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे. आणि सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. रक्षाबंधन म्हटलं की हीच राखी बांधा, अशीच राखी घ्या, या रंगाची राखी बांधू नका. या रंगाचे खूप सारे व्हिडिओज, अशी माहिती आजूबाजूला ऐकायला मिळेल, पण अशा कोणत्याही गोष्टीची भीती मनामध्ये बाळगू नका. अगदी तुमच्या घरातील पांढरा धागा तुम्ही हळदीमध्ये मिसळून जरी धागा हातावरती बांधला, तो शेवटी आपला तरी चालेल. फक्त काय आहे, तो आपला भाव महत्त्वाचा आहे, तो धागा महत्त्वाचा नाही आहे. त्याच्यामुळे जी राखी तुम्ही अट्रॅक्ट करते ती राखी तुम्ही घ्या आणि आपल्या भावाच्या हातावर रक्षाबंधन सुख समाधानाने आनंदाने साजरी करा. जर काही चूक झाली, काही वाईट होईल तर ते आपल्या कर्माने होईल, तर आपल्या भावासोबत असं होईल असं काही नाही आहे. जे होतं ते आपल्या वाईट कर्मानुसार होतं. त्यामुळे असं काही चुका झाल्या म्हणून वगैरे देव आपल्याला कधीच वाईट करत नसतो, कारण देव हा फक्त भक्तीचा विषय आहे. देव हा भीतीचा विषय नाही आहे. त्यामुळे ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला वेगवेगळं सांगेल, पण मी तुम्हाला सांगेल की तुमच्या मनाला जे पटेल तेच तुम्ही करायला पाहिजे. आणि ही कोणत्या गोष्टी सोडून द्यायच्या आणि कोणत्या आपल्या हातात आहे. पूजापाठ, पारायण या गोष्टींना घाबरण्यापेक्षा तुम्ही मनापासून त्यांच्या समोर शरण जा आणि तुमच्या मनातली जी भीती आहे ते काढून टाका
आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, देव हा भक्तीचा विषय आहे, भीतीचा विषय नाही. देव कधीच कुणाचं वाईट करत नाही. त्यामुळे आपलं जे वाईट होतं ते फक्त आपल्या कर्माने होतं. त्यामुळे आपले कर्म खराब असतील तर आपले आयुष्यामध्ये भविष्य काळामध्ये ते भोग भोगूनच आपल्याला संपवायचं असतात. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय.